तर नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। आज आपण आलो आहे रानामध्ये, ही घराच्या एक अर्धा किलोमीटर लांब आलो आहे। तर आपल्याला आज बनवायचे चिकन दम बिर्याणी। तर त्या चिकन दम बिर्याणीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे हे आपण तांदूळ आणलेत बासमती राईस, तर 3 टोमॅटो आणले, ती कोथिंबीर आणली, एक 5-6 कांदे आणलेत आणि 2 अंडे आणलेत। त्यासाठी अद्रक पेस्ट आहे, परत ही कोल्हापुरी चिकन बिर्याणी मसाला आहे, कांदा लसूण आहे, परत ही बिर्याणी मसाले आहे सुहाना, परत त्याच्यामध्ये मिरची पावडर आहे, त्याला लाल तिखट आहे, गोडे मसाले, चंदन मसाला, झटका आहे। एवढे मसाले घेतलेत आपण। 1 किलो मटण आहे, इकडे दही घेतलेत, लिंबू आहे, परत याच्यात घरून मसाला आणला आहे जरा बनवून, खोबरा किसून, 3 लसणाच्या कांद्या आहेत, आणि हे आपलं मसाल्याचे ते पानं, परत बाकीचे मसाले, बाकी दुसरं काही नाही आपण वापरलं। तर बघा मित्रांनो, 3 दगडांची चूल मांडले आणि आता ते 3 दगडांच्या चुलीवर आपण बिर्याणी बनवणार आहे। एकदम रान बघा, आता रानामध्ये एकदम असं निसर्गरम्य वातावरण आहे, आणि हे इकडं मोठं जांभळीचं असं भला मोठं झाड आहे, त्या झाडाच्याच खाली आपण आता पार्टी बनवणार आहे। तर आज आपल्याकडं आडे मामा आलंच शेलविऱ्यावरून आपली बिर्याणी खाण्यासाठी। तर कसं वातावरण आहे मामा? हे अगदी मस्त वातावरण आहे, आणि तुमच्या हातची आम्हाला बिर्याणी सुद्धा खावा अशी वाटते। चला, आता ही 3 दगडांची चूल मांडले, आता ती आपण पेटून घेऊ आणि मग आपल्या रेसिपीला सुरुवात करू। तर आता लाकडं आहेत इकडं, पण आता पाल्यानं अगोदर पेटून घेऊ, त्यामुळे म्हणजे पटक्यात पेटती चूल। तर ही आता चूल पेटवली, आता आपण टाकणार आहेत लाकडं, जरा आहेत इकडं काड्या असं लावून पटकन पेटून घेऊ आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करून देऊ। तर आता हे 1 किलो मटण आहे, आपण एकदम असं स्वच्छ एकदम मस्त धुवून काढणार आहे, आणि मग आपण हे आता धुवायचं काम चालू आहे आपलं। तर आता आपण हे धुवून झालं आहे आपलं, बघा हे आता हे आपण मटण आहे एकदम स्वच्छ असं धुवून घेतलं आहे, आणि आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे। तर हे मीठ आणलं आहे आपण, हे असं मीठ आहे, तर हे आता आपण टाकून घेणार आहे। हे आता मीठ टाकून घेतलं आहे आपण, त्याच्यामध्ये आता आपण लिंबू पिळणार आहे। तर हे असं लिंबू पिळून घ्यायचं, बी काढून टाकायचं। तर असं बी काढल्यानंतर लिंबू पिळून झालं आपण आपलं, आता आपण हळद टाकणार आहे त्याच्यामध्ये। ही हळद घेतली टाकून आपण, थोडी 1 चमचाभर टाकले। ही आपण 1 पुडी अद्रक पेस्टची टाकीतोय, ते अशा पद्धतीत अद्रक पेस्ट चांगली लावून घेऊ आपण याला चिकनला। तर अशा पद्धतीत आपली आता रेसिपी बनणार आहे चिकन दम बिर्याणी। तर मित्रांनो, कशी वाटली आजची ही पार्टी कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आपण सगळे हलवून झाले, मसाला हळद आणि मीठ। तर आता आपण हे उमामध्ये टाकणार आहे, उमात टाकलं आपण। हे आता 5 ते 10 मिनटं आता आपण ते उमात टाकणार आहे, की 75% आपण आता शिजवून घेणार आहे आता, आणि नंतर मग दम बिर्याणीला आपण चालू करू, तेव्हा हे करू आपण। तर मित्रांनो, हे मटण थोडं 75% शिजवून आपण दम बिर्याणी कशी बनवणार आहे ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो, आणि व्हिडिओ एकदम भारी होणार आहे व्हिडिओ, तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा। पर्यंत आता आपलं मटण उमत आहे, तोपर्यंत आपण आता एक 5 ते 10 मिनटं तांदूळ भिजत घालणार आहे। हे बासमती राईस आहे, हे आता आपण भिजत घालणार आहे। हे असं थोडं धुवून घ्यायचं आणि भिजत घालून देऊ आपण। हे पाणी काढून टाकू, अशा पद्धतीत पाणी काढलं तर हे 15 मिनटं आपण 5 मिनटं आपण भिजत घालणार आहे।
म्हणजे आपली दम बिर्याणीसाठी आपल्याला मस्त तांदूळ होतील तिथे. तर मित्रांनो, ही आजची जी आपली पार्टी आहे ती रानामध्येच आहे. तर रानामध्ये गावात या झारूड बरंच अडचण आहे. तर त्याच्यामुळं काय तुम्ही नाव ठेवू नका. आणि रानातली पार्टी आहे म्हणल्यावर इथं कधी कधी मीठ कमी पडेल तर कधी हळद कमी पडेल, असं कधी मसालेच कमी पडतील. त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही नाव ठेवूच नका. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता मी बिर्याणीसाठी उभा कांदा चिरून घेतोय. तर मित्रांनो, कांदे पण कधी कधी कमी पडतील, पण एक प्रमाणात आपण कांदे घरूनच आणले ते 5-6 कांदे आणलेत असे. तर मग बघू शकता तुम्ही. आणि बाकी मसाला इथं आणलं आहे बिर्याणीसाठी, जेवढं लागत आहे तेवढं. मग तर आता आपला कांदा कापून झाला आहे, 3-4 कांदे कापलेत. आता आपण टोमॅटो कापून घेऊ. आपण 3 टोमॅटो कापून घेणार आहे, असे ते पण उभेच कापून घ्यायचे असे. तर आता आपलं मटण 70% शिजलं आहे. आणि आता हे भिजत घातलं तर 5 मिनटं झालं. बासमती तांदूळ आणि हे आपण आता चुलीवर ठेवणार आहे. हे थोडं आपण 70% शिजून घेणार आहे. तर आता आपण शिजत टाकले तिथे आणि थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. कारण कसं मीठ थोडंच टाकायचं आहे, कारण आपल्या याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. आपल्या मटणामध्ये चिकनमध्ये थोडंच मीठ टाकलं आहे आता. आणि ते आता आपण शिजून घेणार आहे थोडक्यात. तर आता आपण हा बासमती तांदूळ आणला आहे. आपल्या घरी काय भरपूर भात राहत आहे तांदूळ, पण ते कसं तो असं बारीक तांदूळ राहतो आहे आणि हा असं लांब बिर्याणीसाठी हा तांदूळ एकदम भारी राहतो आहे. आता आपण पाणी टाकून देणार आहे आणि हा बासमती तांदूळ आता 70% आपण शिजवून घेणार आहे. आणि आता हे मटण अनुश्रीला ना आयुषला दिलं आहे उमेल मटण. आणि त्यांचं चालू आहे खायचं काम, तिला चारितोय. अनुश्री कसा झाला आहे, कसा झाला आहे का सांग ना, कसा झाला आयुष? आणि मी खाऊन पाहतो, एकदम मस्त झाला आहे. जर पिऊन ते 75% आता बासमती राईस शिजला आहे. तर आता आपण उतरून ठेवला आहे. आता आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहे. थोडंसं तेल टाकून घेतलं आपण आता. त्याच्यामध्ये आता आपण घरून बनवून आणलेला थोडासा मसाला आहे. तर तो मसाला टाकणार आहे. कांदा आणि टोमॅटो आता एकत्र करून आपण टाकणार आहे. कांदा टाकला आता आपण ठेवला होता. थोडं आपण नंतर टोमॅटो टाकणार आहे. आता हा कांदा आहे ना एकदम असा लालसर होईपर्यंत आपण हा परतवून घेणार आहे. एकदम असा लालसर रंग येईल तोपर्यंत आपण त्याला ठेवणार आहे. आता कांदा आपला एकदम असा थोडक्यात लालसर झाला आहे. तर आता आपण हे टोमॅटो आहे ते टोमॅटो टाकून घेणार आहे. आता उभे चिरलेले ते पण तसेच एकदम असं पाणी झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण टोमॅटो टाकलेत. आता एकदम असं ते पण एकदम असं हे झालं पाहिजे. तेव्हा मित्र मस्त आता कांदा परतून झाला आहे, टोमॅटो परतून झाला. आता आपण हे खडा मसाला टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर खडा मसाला एकदम असा मस्त तडकून द्यायचा. मग त्याच्यात आपण दुसरा मसाला टाकणार आहे. थोडं घ्या आता. हा घरून बनवून आणला. आता याच्यामध्ये तिळण मोहरी आपला खोबरं आहे हे आपण टाकून आता थोडक्यात आणला होता बनवून. तीळ आणि खोबरा बारीक किसून आणलं होतं. तर आता आपण दुसरा घेणार आहे हा मिरची पावडर, त्याच्यातच थोडी घेणार आहे मिरची पावडर. आणि हा आपला बिर्याणी मसाला आहे तो आपण थोडाच घेणार आहे. एक पुडी आहे छोटीशी ती घेणार आहे. हा आपला बिर्याणी मसाला याच्यात का घेतला तर याच्यामध्ये मसाले ना तो धुवून टाकणार आहे आपण. त्याच्यामुळे हा गणराज लाल तरीचं थोडा घेतला आहे. हा दुसरं आहे सुहाना मसाला बिर्याणी हा थोडा घेणार आहे आपण. हा थोडा घेतला. याच्यात आपण आता थोडं पाणी टाकून
आणि याच्यामध्ये देणार आहे टाकून. हे बघा परत टाकून अशा पद्धतीचे आपण एकदम थोडे मसाले घेतले होते, कारण आपले पोरं पण खाणार आहेत ना, त्याच्यामुळे आपण जास्त तिखट नाही बनवणार. तर बघा मित्रांनो, एकदम अशी मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली. त्याच्यात आपण थोडा दही टाकणार आहे. ते दही टाकलं आपण 100 ग्रॅम. आणि आता आपण दोन अंडे पण फोडून टाकणार आहे. अंड्याने जरा मस्त असं मस्त अशी तुम्ही बघा अशी दही टाकून आपली ग्रेव्ही मस्त झाली. ते बघा अशी मस्त अशी बिर्याणी एकदम अशी टेस्टी लागणार आहे मित्रांनो. एकदम अशी मस्त. आपण आता याच्यात थोडी कोथिंबीर टाकणार आहे. लगेच आता आपण याच्यात राईस टाकून देणार आहे. बघा मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली आपली. आणि आता आपण हे चिकन देणार आहे याच्यामध्ये टाकून. बघा मस्त असं चिकन आहे टाकलं. आता बघा हलवून देऊ आणि देव झाकण ठेव. मस्त 70% शिजवून घेतलेलं चिकन आहे. अशा पद्धतीने आपली आजची रेसिपी. आपली ग्रेव्ही एकदम मस्त झाली. त्यामध्ये आता हे राईस टाकून देऊ. हे 80-70% शिजून गेलं आहे. हे राईस आपण आता देतो याच्या बिर्याणीमध्ये टाकून. या ग्रेव्हीमध्ये आता राईस टाकलं आहे. आणि हा मोकळा करायला आपल्याकडं काहीच नव्हता, त्याच्यामुळे आपण काही मोकळा केला नव्हता, टोपातच तसंच ठेवला होता. आणि हा आता देऊ त्याच्यामध्ये टाकून. मस्त असं शिजलेलं आहे. 80% शिजलेलं. धुरेले लागत आहे. रानामध्ये आहे ना वारा जिकडून बंद केला, रानामध्ये जिकडून वारा येईल तिकडंच असं धूर लागत राहतं एकदम जोरात. पण आपल्याकडं धरा आहे काही नाही, ज्या हात जळत कोथिंबीर होती ते आपण याच्यावर आता टाकून देणार भातावर. म्हणजे आता दिले भातावर टाकून. आणि आता आपण हे थोडक्यात हलवून आणि याच्यावर झाकण ठेवून देणार आहे. मग आपली मस्त दम बिर्याणी होणार आहे. अशा पद्धतीत आता झाले. त्याला आता याचा थोडासा कलर टाकेला आपण, तो असा थोडा आपण टाकणार आहे भातामध्ये याच्यामध्ये. अशा पद्धतीनं तो एकदम मस्त असा फुलून होतो तयार. तर झालं. आता आपण याच्यामध्ये झाकण ठेवून देणार आहे. मग नंतर 15-1 मिनिटानं आपण दम बिर्याणी पाहणार आहे. आता आपली बिर्याणी शिजली आहे आणि आपण आता जेवायला बसणार आहे. आपण काय आता ताटं आणली नाही, तर आता आपण ह्या केळीच्या पानांमध्येच जेवायला बसणार आहे. आणि हे केळीच्या पानांमध्ये जेवण हे एकदम आयुर्वेदिक राहत आहे. आणि जुन्या काळचे लोक पण अशा केळीच्या पानामध्ये जेवायला बसायचे. तर आता चला मित्रांनो बसूया आता आपण जेवायला. आता मस्त अशी केळीची पानं आहेत, हे एकदम स्वच्छ असे धुवून घेऊ. धुवून आता धुवायचं काम चालू आहे आपलं. एकदम स्वच्छ असं धुवून काढायचे आणि आपण ते पानं घेणार आहे खाण्यासाठी. पोरासोरांची पंगत आहे, आपण ही आता वाढून देतोय. मग नंतर आता मी बसणार आहे. हे बघा अशा पद्धतीत आपली बिर्याणी झाली. नको का? हे बघा. तर आता आमची पंगत बसले. आता आम्ही बसलोय जेवायला. तर मामा कशी झाली बिर्याणी? अगदी मस्त, एकच नंबर झाली बिर्याणी. अशी आपल्या खाण्यातच आली नव्हती अजून. तर एकदम कमी मसाल्यामध्ये ही आजची आपली रानातली ही बिर्याणी. आणि एकदम असं केळीच्या पानांमध्येच आता जेवायला बसलोय. आणि मित्रांनो या बिर्याणी खायला आणि इकडे पोराय बसल्यात. कशी झाली बिर्याणी? एकच नंबर. हा पोरालीले मस्त आवडले. आणि आपण मसाले कमी वापरलेत आणि मिरची पण कमी वापरले, कारण ते पोरं तिखट खाते नाही. तर अशा पद्धतीत ही आजची आमची रेसिपी झाली. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.